नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 5 वाजता आपण बघताय एबीपी माझा. सुरुवातीला महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा वेगवान स्वरूपात देणार. सुरुवात करू. महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने आज मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढण्यात आला. मतदार याद्यांमधल्या घोळाबाबत निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेत मविया आणि मनसेने भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह मविया आणि मनसेचे सगळे नेते मोर्चात सहभागी झालेले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या वेळी मतदार याद्यांमधल्या घोळाचे पुरावे सादर केले. दुबार तिबार मतदार दिसेल तर तिथेच फोडून काढा, अशी आक्रमक भूमिका ठाकरे बंधूंनी घेतली आहे. तर आजची एकजूट पाहून संयुक्त महाराष्ट्राची आठवण झाली, असं शरद पवारांनी म्हटलं. आज झालेल्या सत्याच्या मोर्चादरम्यान उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगत गंभीर आरोप केलाय. सक्षम नावाच्या ॲपवरनं आपल्या नावाने व्हेरिफिकेशनसाठी ऑनलाईन अर्ज केल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. खोट्या नंबरवरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केलाय. तर आमच्या कुटुंबियांची नावं मतदार यादीतनं वगळण्याचा डाव होता का, असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला. सक्षम नावाच्या ॲपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं, मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे. आणि कदाचित आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय. म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे. दरम्यान मतचोरी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनाही मान्य आहे. त्यामुळे मतचोरीचा कोणी लाभ घेतला याचा मुख्यमंत्र्यांनी पर्दाफाश करावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तसंच मतचोरी विरोधात कोर्टात न्याय मागणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. सर्व मतदारांना आवाहन करतोय, राज्यातल्या नव्हे तर देशातल्या, की सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा. आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी, आपली परवानगी न घेतलेली माणसं राहतात की नाही हे सुद्धा तपासा. मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन. मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश करूनच टाका. एकदा काय ते दूध का दूध पाणी का पाणी. पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केले की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे. सत्याच्या मोर्चात विरोधी पक्षांची एकजूट नसून लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांची ही एकजूट आहे. आणि या ठिणगीचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही. सत्याच्या मोर्चातनं उद्धव ठाकरेंनी मतचोरी करणाऱ्यांना इशारा दिलाय. माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही, ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे. आणि मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे. तर शोले चित्रपटाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर नाव न घेता हल्लाबोल केलाय. नागरिकांनो जागे राहा, नाहीतर अॅनाकोंडा येईल, असं म्हणत ठाकरेंनी डायलॉगबाजी केली. शोलेमध्ये एक डायलॉग आहे, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो मां कहती है सो जा नहीं तो. तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर अॅनाकोंडा आ जाएगा. या अॅनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत. सत्याच्या मोर्चादरम्यान राज ठाकरेंनी दुबार मतदारांचे पुरावे दाखवलेत. राज्यातील लाखो लोकांचा दुबार मतदानासाठी वापर केल्याचा आरोप यावेळी राज ठाकरेंनी केलाय. तसंच कल्याणमधील 4,500 मतदारांचं मुंबईत दुबार मतदान असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या
मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं. दरम्यान राज ठाकरेंनीही मोर्चा दरम्यान जोरदार फटकेबाजी केली आहे. निवडणुकीच्या वेळी दुबार तिबार मतदार दिसला तर फोडून काढा असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. तर निवडणुका घ्याल तेव्हा घराघरात जाऊन चौकशी करा, दुबार मतदार आले तर त्यांना बदलून काढा असा आक्रमक पवित्रा राज ठाकरेंनी घेतला. मतदार याद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशीही मागणी राज ठाकरेंनी केली. मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा. काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत. हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो. आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या. कशा घ्या, का घ्या, कोणाला आहे घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष. अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं. याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं. चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजे. तर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. दरम्यान सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा हल्लाबोल शरद पवारांनी सत्याच्या मोर्चा दरम्यान केला. आजची एकजूट पाहून संयुक्त महाराष्ट्राची आठवण झाली असंही शरद पवार म्हणाले. या ठिकाणी उत्सवराव जानकर, सोलापूर, तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला. त्याचा फरक की सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो. तर महाविकास आघाडीच्या मोर्चावरून अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त असल्याची टीका अमित साटम यांनी केली. तर काँग्रेसच्या नेत्यांना राज ठाकरेंसोबत यायचं नसेल, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं अमित साटम यांनी म्हटलं. मुंबई शहराला वाळवीसारखं कोणी खाल्लं? मुंबईचा कोपरान कोपरा कोणी विकून खाल्ला? मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला कोणी मारला? दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% कोण जगतात? ज्यांनी मराठी माणसासाठी काही नाही केलं आणि मातोश्री 2 बनवली, ह्या वाळवी सारख्या या मुंबई शहराला चाटणाऱ्या, खाणाऱ्या, लुटणाऱ्या, हे कोणी लुटलंय हे मुंबई आणि महाराष्ट्राची जनता चांगलं जाणते. मुंबईत पार पडलेल्या मविया आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरेंनी लोकल प्रवास केला. दादर ते चर्चगेट असा प्रवास राज ठाकरेंनी केला. यावेळी स्थानकावर लोकल ट्रेन थांबलेली असता प्रवाशांनी राज ठाकरेंना हस्तांदोलन केलं. तर खिडकीच्या जाळीतून बोट बाहेर काढत राज ठाकरेंनीही हस्तांदोलन केल्याचं पाहायला मिळालं. तर लोकलने प्रवास करताना राज ठाकरेंना भेटण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. वेळी राज ठाकरेंनी रेल्वे तिकिटावर प्रवाशाला ऑटोग्राफ दिल्याचंही पाहायला मिळालं. मोर्चासाठी निघण्यापूर्वी घाटकोपरमध्ये मनसैनिकांनी मतदार याद्या जाळल्या. घाटकोपरमध्ये मनसेचे अभिषेक सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. यावेळी निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला. आज यादी जाळून निषेध केला. पुढे आंदोलन आणखी तीव्र करू अशी प्रतिक्रिया यावेळी अभिषेक सावंत यांनी दिली. मुंबईतल्या सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे बॅनर झळकले. त्यावेळी उद्धव ठाकरेंचा भावी पंतप्रधान तर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला. आज महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रित सत्याचा मोर्चा पार पडला. निवडणूक आयोग आणि बोगस मतदारांविरोधात हा मोर्चा पार पडलाय. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने देखील मूक आंदोलन करण्यात आलं. या मोर्चाला भाजप कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ, मंगलप्रभात लोढा, अमित साटम आणि अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा पार पडला. दरम्यान भाजपच्या मूक मोर्चादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्राला वाईट दिवस दाखवले असा हल्लाबोल रवींद्र चव्हाण यांनी केलेला आहे. मला नक्की काय हवंय? महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे की अडथळ्यांची शर्यत, की अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये हा महाराष्ट्र अडकला पाहिजे, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. हा मोर्चा महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा असा हा मोर्चा आहे. या मोर्चाला आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा समजू नका. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची असणारी अस्मिता ही काय आहे याची फक्त भाषणं करायची. वक्तृत्व शैलीवरती असणारं यांचं कमांड आणि या कमांडमुळे खरं तर महाराष्ट्राची या सर्वांनी, या महाराष्ट्राने, या सर्वांनी, या ठाकरे कुटुंबानेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वाईट दिवस जे दाखवले ते त्यांनीच दाखवले. बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा देण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणी करण्यात येते. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींना दिल्या आहेत. तसंच मुंडे बंधू भगिनी एकत्र लढणार असल्यानं त्याचा पक्षाला फायदा होईल असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी व्यक्त केला. 18 पकड जातीला सोबत घेऊन या निवडणुका लढवायच्यात. त्याच्यामुळं कुठंही तुम्ही या गोष्टी राजकीय किंमत मोजायची वेळ आली तरी आपण तयार राहू, परंतु सामाजिक ऐक्य टिकलं पाहिजे ही भूमिका पवारसाहेबांची होती. आणि त्यांनी सांगितलं निवडणुका लढत असताना महाविकास आघाडी म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला सामोरं जायचं आहे, परंतु परिस्थितीनुसार आपण जिल्हा पातळीवरती तो निर्णय घ्यावा असाही आदेश देखील पवारसाहेबांनी त्या मिटिंगमध्ये आम्हाला दिलेले. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये भाजपच्या सुजय विखेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. शिवसेना आमदार अमोल खताळांसोबत महायुतीची बैठक त्यांनी घेतली. विखेंनी कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. तर येत्या 2 दिवसात निवडणुकीसाठी समिती स्थापन करू अशी घोषणाही त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अमोल खताळांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केल्यानं महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं बोललं जातं. सोलापुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोगस मतदान झालं तर बूथरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शरद कोळींनी वादग्रस्त विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तसंच मतदानासाठी बोगस मतदार आल्यास त्याचेही हातपाय तोडू असंही कोळींनी म्हटलं. तर निवडणूक आयोगाने तात्काळ उद्धव आणि राज ठाकरेंच्या मागण्या मान्य कराव्यात असंही कोळींनी म्हटलंय. मतदार यादीचा घोळ समोर येतोय म्हणजेच भाजपची बी टीम फक्त मतदार याद्या घोळ करून मशीन घोटाळा करून सत्तेवरचा मलिदा खाण्यासाठी रात्रचा दिवस करत आहेत. पण या सगळ्यांना आमचा इशारा आहे, ज्या ज्या ठिकाणी बोगस मतदान करायला जी मतदार येईल त्या मतदाराचा देखील हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या ठिकाणी मतदान करून घेणारा जी निवडणूक आहे त्यांना देखील त्यांचा हातपाय तोडून त्यांचं तोंड देखील फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन सावंत यांची गुप्त बैठक पार पडली आहे. बैठकीला दोन्ही पक्षातल्या जिल्ह्यातले प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्यासाठी घारे आणि सावंत एकत्र आले. उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी आमचं सरकार आल्यावर कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती. आता तुमचं सरकार आलंय तर दिलेला शब्द पाळा. शेतकरी अडचणीत आहे, कर्जमाफीसाठी सरकारने दिलेली तारीख त्यांनी पाळायला हवी असं अनिल देशमुखांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी देऊ. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्वतः जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा. तुमचं सरकार आलंय, तुम्हीच मुख्यमंत्री झालात,
त्याच्यामुळे दिलेलं आश्वासन पूर्ण करावं, कारण की शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे. धाराशिव शहरातील 140 कोटी रुपयांच्या निधीवरून सुरू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये. या कामामुळे महायुतीत वादाचा भडका उडालाय. शिवसेना आणि भाजपा आमने सामने आले. शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश साळुंखे यांनी या कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले. तर जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी महायुतीत भाजप शिवसेनेला विचारात घेत नसल्याचा आरोप करत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा जाहीर निषेध केलाय. त्यामुळे महायुतीतला वाद वाढण्याची चिंता आहे. निषेध करतो राणा पाटलाचा, हो पण सांगतो निषेध करतो मी या विषयावर की पालकमंत्र्याला या जिल्ह्यातली जी कामं आहेत किंवा जी उद्घाटन आहेत त्याला पालकमंत्र्याला बोलवलंच पाहिजे त्यांनी. आणि निधी कुणाच्या हस्ते जातो? या डीपीडीसीच्या बैठकीचे अध्यक्ष कोण आहेत? पालकमंत्री आहेत. प्रमुख कोण आहेत? पालकमंत्री आहेत. तर त्याला टाळून तुम्ही उद्घाटन करताय म्हणजे त्याचा निषेध आहे आमचा. तिथे झाल्यानंतर देखील मुख्याधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरनी मिलीभगत करून लगेच त्यांनी पत्र दिले. कधी पत्र दिले? 28ला. यांचे सीडीआर स्वतः तपासणी मागणी आम्ही करणार आहे. याच्यामध्ये टायमिंग देखील आपण बदलू शकतो. मी तुम्हाला आजच्या तारखेतले कालच्या तारखेत फोटो काढून तुम्हाला आजच्या तारखेतून दाखवू शकतो. त्यामुळे मोबाईलमध्ये सेटिंग प्रमाणे तिथे जीपीएसचे फोटो बदलता येतात आणि सगळं अशा पद्धतीने खोटं केले. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने शस्त्रबंदीचा प्रस्ताव फेटाळल्यावर जहाल नेता मनोज्जुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह 15 ऑक्टोबरला गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीसांसमोर शरणागती पत्करली होती. या शरणागतीनंतर केंद्रीय समितीने भूपतीला गद्दार संबोधत त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. अखेर 1 नोव्हेंबरला जिल्हा पोलिसांच्या मदतीने एक चित्रफित प्रसिद्ध करून भूपतीने सगळे आरोप फेटाळून लावले. आता परिस्थिती बदलली आहे. शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात या असं आवाहन त्याने या चित्रफितीद्वारे चळवळीतल्या सक्रिय नक्षलवाद्यांना केलं. 16 सितंबर को मैंने पहली बार हथियारबंद संघर्ष का विराम प्रकट करते हुए स्टेटमेंट जारी किया था और उसके बाद गढ़चिरौली, माड़, पूर्व बस्तर के साथियों ने भी वहां से हथियारबंद संघर्ष को छोड़ने का निर्णय पर वे लोग भी स्टेटमेंट जारी किए हैं. मुंबईच्या पवईत 19 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आणि पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेल्या रोहित आर्याच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी रोहित आर्याची पत्नी, मुलगा आणि इतर नातेवाईक हे उपस्थित होते. मात्र नातेवाईकांनी माध्यमांशी संवाद साधणं टाळलेलं आहे. साताऱ्याच्या फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपी गोपाल बंदे आणि प्रशांत बनकरची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर आरोपींची सातारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी बीडच्या गेवराईमध्ये धुळे सोलापूर महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. महिला डॉक्टरला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. तर रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. पुण्यातल्या कोंढवा भागात रिक्षाचालकाची गोळीबार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र हत्या झालेला गणेश काळे हा अंधेकर टोळीचा सदस्य असलेल्या दत्ता काळेचा चुलत भाऊ आहे. कोमकर टोळीतील सदस्यांवर पाळत ठेवण्याकरता दत्ता काळेची नेमणूक करण्यात आलेली. मात्र पोलिसांनी दत्ता काळेला अटक केली आहे. त्यानंतर आयुष कोमकरची अंधेकर टोळीने हत्या केली. त्यामुळे गणेश काळेचा हत्येचा टोळीशी संबंध आहे का याचा पोलीस तपास करतायत. संभाजीनगरच्या शहाबाजार परिसरात तिघांकडून तोंडाला रुमाल बांधून धारदार शस्त्राने तरुणाची हत्या झाली आहे. समीर विनायक खान असं मृत व्यक्तीचं नाव आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि पोलीस तपास सुरू आहे. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल 5 कोटी रुपयांचं हायड्रोपोनिक मारिजुआना प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. कतार एअरवेजच्या दोहा नागपूर विमानातून आलेल्या एका प्रवाशाजवळ ड्रग्ज आढळले. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच DRI आणि कस्टम्सच्या विशेष इंटेलिजन्स आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह ब्रांचने गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई केली. आरोपी प्रवाशाने ड्रग्जची ही खेप थायलंडची राजधानी बँकॉकमधून घेतली होती. त्यानंतर उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथून दोहा आणि दोह्यातून नागपूर असा प्रवास केलेला. भारतीय चलनाच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या बुलढाण्यातील तरुणाला धुळे तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपीकडनं 22,200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. गुप्त माहिती मिळाल्यानंतर धुळे तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. राज्यभरात 15,000 जागांसाठी पोलीस भरती करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या 64 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. यामध्ये शिपाई आणि चालक पदांचा समावेश आहे. 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जातील. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने पारदर्शक आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक असेल. रेल्वे ट्रॅक
सिग्नल प्रणाली ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्ती करता चर्चगेट मुंबई सेंट्रल या दरम्यान 5 तास जम्बो ब्लॉक असणार आहे. ब्लॉक काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील, तर ब्लॉक काळात काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील. काही चर्चगेट गाड्या वांद्रे आणि दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येतील. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी या गावात चक्क अंगणवाडी इमारतीच्या लगतच नवीन स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. गावात मृत्यू झाल्यास याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. आता या भीतीमुळे या अंगणवाडीत आता मुलंच येत नाहीयेत, त्यामुळे ही अंगणवाडी आता बंद आहे. या इमारतीत अज्ञाताने बस्तान बसवलं असून आता तरी प्रशासन याकडे लक्ष देईल का, असा प्रश्न गावकरी विचारतात. बुलढाणा जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि त्याच्या उदाहरणाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मात्र आज मी असा किस्सा तुम्हाला दाखवणार आहे की जो देशातील कदाचित हा पहिला असेल. खरं तर या प्रशासनाने अंगणवाडीच्या बाजूलाच गावाची स्मशानभूमी बांधली. मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी या गावात आहे आणि या गावाची जर अवस्था बघितली तर ही स्मशानभूमी आहे, ही नव्यानेच बांधलेली आहे आणि या स्मशानभूमीच्या बाजूलाच ही अंगणवाडी आहे. खरं तर अंगणवाडी म्हटलं तर यात खूप छोटी मुलं ही शिकायला येतात किंवा छोट्या मुलांना पोषण आहार दिला जातो आणि या अंगणवाडीची परिस्थिती बघितली तर ही बुलढाणा जिल्ह्यातील अतिशय आदिवासी भागातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी या गावची अंगणवाडी आहे. या अंगणवाडीला खरं तर खूप जास्त दिवस झाले नाही सुरू होऊन. मात्र या अंगणवाडीची परिस्थिती आता अशी आहे की या ठिकाणी गुरं बांधली जातात, मुलांना सुद्धा या ठिकाणीच पोषण आहार दिला जातो. अतिशय घाणेरडी अवस्था या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे अंगणवाडी आणि स्मशानभूमी ही लगतच आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या तक्रारी आहेत की मुलं या ठिकाणी यायला घाबरतात. गावातील कोणी व्यक्तीचा मृत्यू झाला तर याच स्मशानभूमीत त्याचा अंत्यविधी करण्यात येतो आणि त्याच ठिकाणी अंगणवाडी आहे. ही अंगणवाडी च्या ज्या लहान मुलं आहेत त्यांना त्या बालकांना पोषण आहार तयार करण्याची ही खोली आहे, ही अद्याप बंद आहे. मात्र अशी परिस्थिती ही बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील पिंपरी या गावाची आता आहे. खरं तर हे गाव बुलढाणा जिल्ह्याचं अतिशय शेवटचं गाव आणि याच्यानंतर लगेचच अकोला जिल्हा लागतो. मात्र अतिशय धक्कादायक म्हणजे कदाचित या गावातील नागरिकांच्या सांगण्यानुसार देशातील ही पहिले असं गाव आहे की ज्या गावाच्या स्मशानभूमीत अंगणवाडी आहे का अंगणवाडीत स्मशानभूमी आहे असा प्रश्न आता गावातील नागरिकांना पडला आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, पिंपरी, बुलढाणा. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातले मराठी बांधव 1 नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. बेळगावात रॅलीकडून कर्नाटक सरकारविरोधात निषेध सभा घेतल्या जातात. बेळगावात काळा दिन या कार्यक्रमाला महाराष्ट्रातनं नेते सीमा भागात जातात, त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. बेळगावात जाणाऱ्या शिवसैनिकांना सीमेवरच अडवलं जात आहे. या होत्या वेगवान घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा.